श्री स्वामी समर्थ. बाळांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार असतात, अडचणी असतात. सगळे दिवस सारखे नसतात. जसे अडचणी येतात तसे चांगले दिवसही येत असतात. अडचणी दूर होतात आणि सगळं काही चांगलं घडत जातं. मात्र त्या पलीकडे जाऊन असं अनेकदा होत असतं आणि असं बऱ्याचदा अनेकांना वाटत असतं की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कसं छान छान घडतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असताना आपल्याच आयुष्यात मात्र असं दुःख का आहे, अडचणी का आहेत, इतकं संकट अडचणी आपल्यालाच का येतात. कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही आणि सतत आपण नकारात्मक विचारामध्ये गुंतून राहत असतो. कुठल्याच गोष्टी चांगल्या घडत नाहीत. रोजच्या जुनाट भानगडी काही संपत नाहीत आणि आपल्या मागे अनेक व्याप लागलेले असतात असं आपल्याला वाटतं. आणि इतर लोकांच्या आयुष्यामध्ये किती छान आनंद आहे, त्यांचं किती मस्त चालले आणि आपल्यालाच का असं घडते, आपल्यासोबतच असं का घडते, मी इतका वाईट आहे का, किंवा माझं नशीब मला साथ देत नाही. अशा बऱ्याच प्रश्नांनी तुमचा रोजचा दिवस चालू होत असतो आणि संपत असतो. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला तो छोटासा आनंदाचा क्षण देखील गमावून बसत असता. बाळांनो, नेहमी लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करणार नाही तोपर्यंत या नकारात्मक गोष्टी तुम्हाला येतच राहणार आहेत. मान्य आहे, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, आपल्याला एखादी भीती वाटत असते, एखादं टेन्शन असतं, संकट असतात आणि त्यातून मार्ग कसा काढायचा या आपल्याला प्रश्न पडलेला असतो. पण त्यावेळी फक्त विचार करण्याने या गोष्टी सोडवल्या जात नाहीत आणि सोप्या होत नसतात. त्यातून बाहेर पडून आपण सकारात्मक दृष्टीने विचार केला तर सगळ्या गोष्टी सोप्या वाटाव्या लागतात. आणि याच वेळी आपल्या मनाचं नेमकं काय होतं ते आपल्याला कळत नसतं. मग घरातल्या लोकांवर चिडचिड करून, वैतागून, त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवून आपण आपल्या रंग उडालेल्या आयुष्याचा खापर फोडायला आपलं एखादं डोकं शोधत असतो. आणि कधीकधी आपण स्वतःवरच त्या गोष्टी खापर फोडून घेत असतो. घर बसल्या आपल्या मनात विचार करत असतो, भीती वाटतं, बिनकामाचं स्क्रोलिंग करत आपण आपल्या बसल्या जागी आयुष्य बदलून घेत नसतो आणि तसं बदलत नसतं म्हणून आपण चिडचिड करत राहतो. पण असं केल्याने आपले प्रश्न सुटणार आहेत का? नाही, ते जशाचे तसेच राहतात, नाहीच सुटत. कारण सगळे प्रश्न आणि सगळ्या समस्या आपल्या मनात आणि आपल्या कल्पनेतच मोठ्या झालेल्या असतात आणि ते आपण स्वतः केलेल्या असतात. त्यामुळे ते सोडवण्याची सुरुवातही करायची आपल्याला त्यामुळे भीती वाटत असते. त्यामुळे सुरुवात जिथून होते तिथूनच आपल्याला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण ह्या सगळ्या मनाच्या कल्पना असतात. जोपर्यंत तुम्ही यातून बाहेर पडणार नाही, कारण मन ही अशी गोष्ट आहे ज्याला कोणीही थांबवू शकत नाही. मनाने एकदा वेग धरला की त्याचा वेग कमी करण्याचं नियंत्रण आपल्याच हातात असायला हवं. कारण आपलं मन कधी कुठला विचार करेल आणि कशा पद्धतीने विचार करेल हे सांगता येत नाही. त्यामुळं आपण कसा विचार करतो किंवा कसा नाही, सकारात्मक विचार करतो की नकारात्मक, आणि टेन्शन घेतो का आनंदी राहतो, हे फक्त आपल्या मनावरती असतं आणि आपल्या विचारांवरती असतं. त्यामुळं समोर जसे कृती घडेल किंवा जशी कृती आपल्या समोर घडेल आणि समोर जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं असेल तर तुम्हाला आधी तुमच्या मनाचं जे वळण आहे ते वळवायला हवं. आणि आपण रस्त्यावरून चालत असताना कधीही रस्ता आपल्याला एकसारखा येत नसतो. जिथे वळण येईल तिथे आपल्याला वळावंच लागतं. तशाच पद्धतीचं बाळांनो आपल्या मनाचं देखील असतं. तुमचं मन देखील असंच एका मार्गी धावत असतं, पण त्याला कुठे ना कुठे स्टॉप द्यावा लागतो, मध्येच कुठेतरी ब्रेकर द्यावा लागतो आणि स्पीड ब्रेकर आला तरी ते आपल्याला थांबावं लागतं, स्पीड कमी करावं लागतो आणि आपल्या मनाला थोडासा विचार देऊन संयमी वृत्तीनं आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपल्याला मग खरं काय त्या गोष्टी कळत असतात आणि तुमच्या मनाचं देखील असंच काहीसं झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही जितका विचार कराल तितके विचार वाढतच जाणार आहेत. त्यामुळे नकारात्मक गोष्टी नेहमी आपल्या चांगल्या मनात घर करून टाकतात आणि आपल्याला नेहमी तसंच बनवत असतात. जसा तुम्ही विचार कराल नेहमी तुम्ही तसंच बनत असता. त्यासाठी तुम्ही बाळांनो नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. आणि एखादी वाईट घटना घडली की त्यामागे चांगली घटनाही नक्कीच घडत असते. तोपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि तेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आजपर्यंत तुम्ही असंख्य गोष्टी पाहिलेल्या असतात, असंख्य अडचणींना तुम्ही फेस केलेला असता. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला तशा सोप्या होतात. कारण प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असेल तर तो कधीही आयुष्यामध्ये मागे पडत नसतो. आणि जबाबदारीची जाणीव ज्याला असेल, प्रत्येकाच्या गोष्टीची जाणीव ज्याला असेल तो व्यक्ती कधीही हार मानत नसतो.
आणि तुम्ही नेहमीच आयुष्यामध्ये प्रत्येकाला मदत करण्यात, सहकार्य करण्यात तत्पर असाल आणि जर तुम्ही समोरच्यांकडून देखील तशीच अपेक्षा ठेवत असाल तर कदाचित तुम्हाला ते सहकार्य करतीलही किंवा करणारही नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचं तोल ढासळू द्यायचं नाही. तुमचं मन तुम्हाला आहे तसं खंबीरच ठेवायचं आहे. कारण या आयुष्यामध्ये, या कलियुगामध्ये स्वतःला जर काय करायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाची तयारी असायला हवी, आपल्या कर्तृत्व करण्याची तयारी आपल्याकडे असायला हवी. त्या गोष्टीमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचं नाही किंवा आळसही करायचं नाही आहे. कारण जितक्या गोष्टी असतात त्या यशस्वी करायच्या असतील तर तिथे आपल्याला थोडासा प्रयत्न तर नक्कीच करायला हवा. कारण कुठल्याही गोष्टी सहज सोप्या होत नसतात. हां, तुमचे प्रयत्न जर कमी पडत असेल पण तुमचे प्रयत्न करण्याची तयारी आहे, पण त्या प्रयत्नांना यश देणं हे स्वामींकडे आहे आणि नेहमीच त्यांनी तुम्हाला आधार दिलेला आहे, संकेत दिलेला आहे. नेहमी स्वामी तुमच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि वेळ आली की तुमच्या प्रयत्नांना ते नक्कीच यश देतील आणि तुमचे प्रयत्न पाहूनही तुमच्या नशिबाला देखील तुमच्या नशिबात जे नसेल ते देणं भाग पडेल. आणि तुमच्या मनाला नेहमीच असं कुठल्याही घडलेल्या गोष्टी असतील तर ते तुमच्या मनात न ठेवता तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टीने बघून पुढे वाटचाल करत राहा. रोज मनासारख्या घडलेल्या गोष्टींची, केलेल्या कृतींची तुमच्या मनामध्ये अजिबात नोंद करून ठेवू नका. कारण रोज बघण्यामध्ये मनासारखं सगळंच घडेल आणि तसं घडेलच असं नसतं. मग जी काही मरगळ असेल ती झटकून आपण आपली स्वप्न पूर्ण होताना नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये पाहू शकता. आज आपल्या मनाला त्या यशस्वी कथेची जर सवय असेल त्यातूनच आपल्याला सकारात्मकता, ऊर्जा मिळणार आहे. जसं तुम्ही ठरवाल तसं सगळं घडत जाणार आहे आणि जसा तुम्ही विचार कराल तसं तुमचं मन वळत जाणार आहे. हे नेहमी लक्षात घ्या. कारण कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती त्याच वेळी करायला हवी. करू म्हणत पुढे जर ढकलून दिलं तर एखाद्या तरी छोट्याशा गोष्टीच्या मागे लागायचं तर ती अपूर्णच राहते. त्यामुळे म्हणून कुठल्याही गोष्टीची जे आपल्याला जमेल तसा प्रयत्न आपण करायचा. अगदी लहानसं ठरवा पण आज आपल्या आवडीचं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही मनाप्रमाणे, आनंदाने आणि स्वतः आवडीने केला तर सगळ्या गोष्टी सोप्याच वाटतात. आणि आपण आता जे काय असे ना, छोटंसं काय असे ना, पण ती कृती आपल्याला नक्की करायची आहे. कारण 1000 विचार करण्यापेक्षा एक छोटीशी कृती केली तर ती फार बरी ठरते, महत्त्वाची ठरते आणि त्यातून तुम्हाला छोटासा का होईना आनंद नक्कीच मिळतो. कारण कधीही प्रयत्न करत असताना ते प्रामाणिकपणे करायला हवे, तरच त्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळत असतं. आणि या गोष्टी नेहमी लक्षात घ्या आणि स्वतःला कधीही एक गोष्ट नेहमी विचारा की नकारात्मक विचार करून माझ्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहे आणि सकारात्मक विचार केल्यानंतर मी कसा राहणार आहे, हे तुम्ही नेहमी स्वतःला विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. मग तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी कमतरता राहणार नाही.